हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेतच असणार. कायम हसत राहा. तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती स्वागत आहे, ज्याचं नाव आहे आरती हाके1. तर आज मी हा हातामध्ये पेन आणि ही वही घेऊन काय करते हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर आज मी जे तुम्ही मला DM वरती क्वेश्चन विचारले, DM मध्ये क्वेश्चन विचारले, त्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला इतके सारे प्रश्न पडलेत, त्या प्रश्नांची उत्तरं आणि जे तुम्ही मला सतत विचारत असणारा प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आणि हा पेन आणि ही वही इथे काय करते, तर जे पण काही तुम्ही प्रश्न, मी एक स्टोरी टाकली होती, त्या स्टोरीवरती तुम्ही जे काही क्वेश्चन विचारले आहेत ते क्वेश्चनची लिस्ट मी ह्या बुकमध्ये करून घेतलेली आहे. तर माझ्याकडे दुसरा फोन नाही आहे म्हणून जुगाड केलेला आहे. मी एक एक प्रश्न विसरू नाही म्हणून लिहून घेतलेला आहे. तर मी हा प्रश्न वाचून तुम्हाला इथे उत्तर देणार आहे. तर एखादा कुठला प्रश्न राहिला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या DM मध्ये मला विचारू शकता. मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला खूप सारे प्रश्न पडलेत, मी कुठे राहते, माझं नाव काय, माझं गाव काय, माझं सासर काय, माझं माहेर काय, परत माझे सासू सासरे माझ्यासोबत का नाही राहते, असे असंख्य प्रश्न पडलेले आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. पहिला प्रश्न, माझं नाव काय? तर माझं नाव आहे आरती. तर माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं नाव पण आहे आरती हाके1. तर माझं नाव आरती आहे. दुसरा प्रश्न तुमचा पुढचा असा आहे की माझं एज्युकेशन काय झालेलं आहे. तर माझं एज्युकेशन झालेलं आहे, मी एक कम्प्युटर इंजिनियर आहे. तर पुढचा प्रश्न घेऊया. तिसरा प्रश्न की माझं माहेर कोणतं आहे. तर माझं माहेर आहे नाशिक. आणि माझं सासर कोणतं आहे. तर माझं सासर आहे लातूर जिल्ह्यातील चाकूर या गावचं. पुढचा प्रश्न, पटपट प्रश्न घेते कारण व्हिडिओ खूप लॉंग जाणार आहे. तर पुढचा प्रश्न आहे की तुम्ही दोघंच का राहता. तर आम्ही दोघं ह्यासाठी राहतो की माझ्या मिस्टरांना जो जॉब आहे तो गव्हर्नमेंट जॉब आहे, त्यांचं सतत ट्रान्सफर होत असतं, त्यामुळे आम्ही दोघं राहतो. आणि मी काही इतके लांबही नाही आहे सासू सासऱ्यांपासनं. त्यांचं गाव जवळ आहे, अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावरती. येत असतात ते घरीसुद्धा. त्यामुळे हे कारण आहे आम्ही दोघंच का राहतो. आणि त्यांना ना गावी राहायला खूप आवडतं, इकडे राहायला जास्त आवडत नाही. त्याच्यामुळे ते इकडे थोड्या वेळ येतात आणि थोड्या वेळ थांबून जातात. पुढचा प्रश्न की तुझे सासू सासरे कुठे राहतात. तर माझे सासू सासरे मी सांगितलं तसं चाकूरमध्ये राहतात. तिकडे घर आहे आमचं, तिकडे ते राहतात. पुढचा प्रश्न घेऊया की मी जॉब करते का. माझा जॉब कोणता आहे करत असेल तर मी जॉब करत नाही. गेल्या 4 महिन्यापासून मी जॉब सोडलेला आहे, ब्रेक घेतलेला आहे. तर मी आधी कुठला जॉब करत होते, तर मी टीचर होते स्कूलमध्ये. मला ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं आहे, तर थोडक्यातच ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. नेक्स्ट जो प्रश्न आहे की जर तू इंजिनियर आहे तर तू जॉब का करत नाही. तर मी जॉब करत होते, 4 महिन्यापासून मी ब्रेक घेतलेला आहे. मी सध्या 4 महिन्यापासून हाऊसवाईफ आहे आणि मी हे व्हिडिओ यूट्यूबचे आणि रील्स बनवत असते, इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढचा प्रश्न आहे की तुम्ही दोघंच का दिसता. तर मी ह्याचं उत्तर ऑलरेडी दिलं आहे. आम्ही दोघंच का दिसतो, माझे सासू सासरे दुसरीकडे राहतात, आम्ही दोघंच राहतो इथे जॉब असल्यामुळे माझ्या मिस्टरांना. तर नेक्स्ट क्वेश्चन की तू यूट्यूब कधीपासून चालू केलं आहे आणि यूट्यूबवरती व्हिडिओ टाकण्यासाठी तुला काय इन्स्पिरेशन काय आहे, तुझं मोटिवेशन काय आहे. तर मी यूट्यूबवरती व्हिडिओ गेल्या 1-2 महिन्यापासून टाकते. मध्ये गॅप झाला होता काही कारणांमुळे, पण कंटिन्यू आता मी ट्राय करणार आहे की व्लॉग टाकायला पाहिजे मी. तर माझं मोटिवेशन हे मी स्वतःच आहे की मला असं वाटलं की आपण फालतू विचार करण्यापेक्षा आपण
काहीतरी करूया लाईफमध्ये, म्हणून मी हे यूट्यूब चालू केलेलं आहे माझ्या मनातल्या गोष्टी बोलण्यासाठी. आणि मी काय असं नाही आहे माझ्याकडे काही कॉन्टेंट की हां आज ह्याच्यावरती बोलूया त्याच्यावरती बोलूया, कारण आम्ही दोघंच राहतो आणि मी घरीच असते, त्याच्यामुळे असं काही नाही आहे. पण मी ट्राय करत असते की वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगू. त्याच्यानंतर नेक्स्ट, रील काढून आणि व्हिडिओ काढून तुला काय भेटतं? मला स्ट्रेस फ्री लाईफ मिळते. मनातलं मी बोलते रीलच्या माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून. आणि ज्यांना कोणाला असं वाटतंय काय भेटतं, काही भेटण्यासाठी सगळ्या गोष्टी करायला नाही पाहिजेत. कधीतरी स्वतःसाठी, स्वतःची हॉबी जपण्यासाठी सुद्धा तुम्ही गोष्टी करायला पाहिजे. तर मला आवडतं म्हणून मी करते ते. ज्याला आवडत नाही बघायला त्यांनी बघू नये प्लीज. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मग तू जर इंजिनिअरिंग झालंय तर तुला त्या फील्डचा जॉब का करावासा वाटत नाही? तर मला त्या फील्डचा 0 इंटरेस्ट आहे. मला अजिबात काम करावंसं वाटत नाही त्या फील्डचं. मला जे आवडतं ते मी आता करते. पुढचा प्रश्न आहे की तुझ्या मिस्टरांना आहोंना तू व्हिडिओमध्ये घे आणि त्यांना बोलायला लाव. तर ते इंट्रोवर्ट पर्सन आहेत, त्यांना खूप असं शाय पर्सन आहेत ते, त्यांना जास्त बोलायला आवडत नाही. तर मी प्रयत्न करेल की आमचा दोघांचा व्हिडिओ काढायचा आणि पोस्ट करेल एखादी रील रिक्वेस्ट करून. पुढचा प्रश्न आहे, खूप जणांची इच्छा असते यूट्यूब चॅनल ओपन करायची किंवा रील बनवायची, पण त्यांना ते जमत नाही किंवा फॅमिली सपोर्ट करत नाही. तर आम्ही काय केलं पाहिजे? तर फॅमिलीलाही समजलं पाहिजे की ही काही वाईट गोष्ट नाही आहे सोशल मीडियावर येणं आणि व्हिडिओ काढणं. सगळेच काहीतरी खराब विचित्र करूनच व्हिडिओ काढतील असं नाही. ह्यातही तुम्ही तुमचं करिअर करू शकता. खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे आपल्याकडे. तर मी म्हणेल की फॅमिलीने सपोर्ट करायला पाहिजे व्हिडिओ काढण्यासाठी किंवा मोटिवेट करायला पाहिजे. पुढचा प्रश्न नाही आहे, कॉम्प्लिमेंट आहे माझ्यासाठी की तू ताई खूप छान बोलते आणि तुझा आवाज खूप छान आहे आणि तुझे रील्स खूप छान असतात. तर माझा आवाज खूप छान आहे की नाही मला माहिती नाही, पण रील्स मी म्हणजे माझ्या फिलिंग्स सांगत असते त्याच्यामध्ये. आणि कधीही रील लाईफ आणि रिअल लाईफ सेम नसते, त्यामुळे मी ज्या रील काढते ते माझं काम आहे. माझे ते टॉपिक्स असतात त्याच्यावरती मला बोलायचं असतं म्हणून मी ते रील काढत असते. तर काही जर मी रील काढलेली असेल त्याच्यात रडत असेल किंवा काहीतरी सांगितलं असेल मी कशा तरी बद्दल, तर प्लीज मला असं कमेंट करू नका की तुझे सासू तुला किती त्रास देते, तुझे सासरे किती त्रास देतात, तुझा नवरा कसा आहे. तर माझी सगळी फॅमिली खूप छान आहे. पुढचा प्रश्न असा आहे की तू व्हिडिओ कशी काढते आणि व्हिडिओ कशामध्ये एडिट करते आणि त्या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर कसा देते? तर ह्यावरतीही लवकरच मी व्हिडिओ बनवणार आहे. मी व्हिडिओ कसा रेकॉर्ड करते, कोणत्या ॲपमध्ये एडिट करते, कसा व्हॉइस ओव्हर देते, तर सांगेल मी नक्कीच. ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवेल. पुढचा प्रश्न असा आहे की ताई तू व्हिडिओ बनवते तर तुझे हजबंड, तुझे आहो तुला सपोर्ट करतात का, की काही बोलतात, त्यांचा सपोर्ट आहे का तुला? तर त्यांचा पूर्ण मला सपोर्ट आहे. जर त्यांनी मला सपोर्ट केला नसता तर मी इथंपर्यंत येऊ पण शकली नसते, मोबाईल हातात घेऊन व्हिडिओ पण काढू शकली नसते. ते मला खूप सपोर्ट करतात. पुढचा प्रश्न आहे की तुला किती भाऊ बहिणी आहात तुम्ही? तू मोठी आहेस की लहान आहे? तर मी धरून आम्ही 4 भावंड आहोत. तर मी सगळ्यात मोठी आहे. मग आम्ही 3 बहिणी आणि 1 भाऊ आहे. हा खूप जणांना प्रश्न पडलाय. मी ऑलरेडी ह्याच्यावरती एक व्हिडिओ केला होता की 4-5 महिन्याच्या अगोदर मी प्रेग्नंट होते आणि तुझं बाळ कुठं आहे, तुझं बाळ कुठे आहे, हे मला खूप जण प्रश्न विचारतात. तुला मुलगा झाला का, मुलगी झाली का? तर मी ह्याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनवला आहे यूट्यूबवरती, तुम्ही ते जाऊन बघा. तर मी ह्याच्यात इतकंच उत्तर देईल की माझं मिसकॅरेज झालेलं आहे 8व्या महिन्यामध्ये. बस, मला ह्याच्या पुढे काही बोलायचं नाही आहे. त्या झोनमधनं मी निघायचा प्रयत्न करते पुन्हा पुन्हा, मला त्याच्यात जायचं नाही आहे.
तर एवढंच उत्तर आहे ह्याचं. नेक्स्ट, तुझ्यासोबत एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा तू एवढी पॉझिटिव्ह कशी आहेस? तर मी आता काय रडत बसू? काय करू? पॉझिटिव्ह राहावं लागतं, त्या गोष्टीतनं निघावं लागतं, आपल्याला स्वतःला मोटिवेट करावं लागतं. पुढे खूप चांगलं आयुष्य आहे. ज्या गोष्टी व्हायला नव्हत्या पाहिजे त्या माझ्यासोबत होऊन गेलेल्या आहेत. आता मी त्या गोष्टी धरून तर बसू शकत नाही आणि सतत रडत बसू शकत नाही की माझ्यासोबतच असं का झालं. आणि माझ्या देवाच्या कृपेने, नाथ महाराजांच्या कृपेने, स्वामी समर्थांच्या कृपेने मी त्यातनं निघायचा प्रयत्न करते आणि पुढे लाईफमध्ये खूप चांगल्या गोष्टी होणार आहेत. सो ह्यामुळे मी ह्याच्यातनं लवकर निघण्याचा प्रयत्न करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे की तू इतकी हसत राहते, तुझ्यासोबत जे झालंय त्याचं तुला काहीच वाटत नाही का? तर माझ्यासोबत जे झालंय त्याचं मला खूप दुःख आहे, मनामध्ये खूप आहे ते गोष्टी. मी 20 मिनिटाचा किंवा 15 मिनिटाचा 30 सेकंदाची जी रील काढते त्याच्यावरनं तुम्ही ठरवू शकत नाही की मी कायम हसत राहते, तर मला काही वाटत नाही माझ्यासोबत ज्या गोष्टी झाल्यात त्याचं. तर मला खूप वाईट वाटतं. व्हिडिओमध्ये मी बोलते, हसते, पण व्हिडिओ बंद झाल्यानंतर दिवसभर मला माहिती की मी काय करते. मी सतत त्या गोष्टींचा विचार करून खूप रडत होते, डिप्रेशनमध्ये गेले होते, कुणाशी बोलत नव्हते, घराच्या बाहेर निघत नव्हते. पण आता मी हळूहळू त्याच्यातनं बाहेर निघाली आहे आणि मी प्रयत्न करते की मी नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे आणि नेहमी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे आणि स्वतःला आणि माझ्या मिस्टरांना हिंमत दिली पाहिजे. त्यामुळे मला वाटतं हसत राहणं, याच्या हसण्यामागेही खूप दुःख दडलेलं असतं माणसाचं. कधीही त्याच्या चेहऱ्यावरनं तुम्ही ठरवू शकत नाही किंवा त्याच्या राहणीमानावरनं तुम्ही ठरवू शकत नाही, जज करू शकत नाही की ह्या माणसाला काहीच त्रास नाही आहे किंवा एवढ्या गोष्टी झाल्या तरी ह्या माणसाला काही वाटत नाही आहे. तर मलाही खूप त्रास होतो, मलाही खूप वाईट वाटतं, मीही माणूसच आहे. पण गोष्टी काही सोडाव्या लागतात तरच आपल्याला नवीन गोष्टी मिळत असतात. तीच गोष्ट मी सतत धरून ठेवू शकत नाही आणि त्याच गोष्टीवर मी सतत बोलू शकत नाही. त्यामुळे मी कायम पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करत असते आणि हसत राहण्याचा प्रयत्न करत असते. तर हे त्याचं उत्तर आहे. भरपूर जणांना असं वाटत असतं की ही इतक्या लवकर कसं काय सगळ्या विसरली गोष्टी. तर 8 महिने मी माझं बाळ माझ्या पोटात ठेवलेलं होतं आणि ही कुठल्याही आईसाठी सोपी गोष्ट नाही आहे की लगेच विसरून आपण पुढे जायला पाहिजे. मी प्रयत्न करते ह्या सगळ्या गोष्टीतनं निघण्याचा. मलाही गोष्टी आठवतात, मलाही त्रास होतो. मला भरपूर जणांनी अजून अशा पण कमेंट केल्या आहेत की आमचं पण मिसकॅरेज झालंय, पण आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतनं निघता येत नाही आहे बाहेर. तू कशी काय निघाली? तू कसं काय इतकं पॉझिटिव्ह झाली? तर हिंमत धरावी लागते, निघावं लागतं. कारण जे होऊ नये ते झालेलं असतं. आपण त्याच्यावर विचार करून काहीच नाही, आपल्याला त्रासच होणार आहे त्या गोष्टीचा. त्यामुळे तुम्ही विचार करा की जी गोष्ट होऊ नये ती झाली आपल्यासोबत, पण ह्या सगळ्यातनं निघण्याचा प्रयत्न करा तुम्ही पण. आणि भरपूर जणांना हे ऐकायचं आहे की मी ह्या सगळ्यातनं कशी बाहेर निघाले आणि मी काय काय गोष्टी करते किंवा काय काय गोष्टी केल्यात ह्यातनं निघण्यासाठी. तर मी ह्याचा अजून एक व्हिडिओ बनवेल, डिटेल व्हिडिओ. तुम्हाला सांगेल की ह्या सगळ्यातनं मी कशी बाहेर निघाले आणि काय काय गोष्टी केल्यात मी. की तुझी सासरची मंडळी तुझे व्हिडिओ बघतात का आणि त्यांना कसं वाटतं तुझे व्हिडिओ बघून? तर मला माहिती नाही ते बघतात की नाही, कारण त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे. माझ्या जाऊबाईंकडे मोबाईल नाही आहे. तर मे बी ते बघत असतील व्हिडिओ आणि असे ते खूप छान आहेत, चांगले आहेत, मला सपोर्ट करतात. मी जे पण काही करते त्याच्यामध्ये त्यांचा पूर्ण सपोर्ट असतो आणि ते कधी असं मला बोलत नाहीत की हे करू नको, ते करू नको, असं राहा, तसं राहा. कधीच आत्तापर्यंत त्यांनी मला बोललं नाही. तर त्यांचा सपोर्ट आहे मला. आणि तुम्हाला एक सांगू का, जर तुम्हाला ह्या फील्डमध्ये यायचं असेल ना, तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी तुम्हाला वेळोवेळी मोटिवेट करणं आणि तुम्हाला सांगणं गोष्टी की तुमचं कुठं चुकतंय, कुठे बरोबर आहे. त्यासाठी फॅमिली खूप महत्त्वाची आहे, त्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. होप सो मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत
आणि जर एखादा प्रश्न राहिला असेल कुणाचा तरी तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. मी नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तुम्ही असाच मला सपोर्ट करा, असंच माझ्यावरती प्रेम करा. आणि तुम्हाला अजून काही कुठल्या टॉपिकवरती जर माझ्याकडनं व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. तर आज पुरतं एवढंच. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाय.